आणि यानंतर आणखी एक ब्रेकिंग बातमी ती म्हणजे मविया सरकारच्या काळात म्हाडा आणि आरोग्य विभागाच्या परीक्षेत झालेल्या नोकर भरती घोटाळ्याचा आता ईडी तपास करणार आहे। ऑक्टोबर 2021 मध्ये पुणे पोलिसांच्या सायबर सेलने हा गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय। तर या प्रकरणी अनेक कोचिंग वर्ग घेण्यात आले। ऑपरेटर, सरकारी अधिकारी आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर या घोटाळ्यामध्ये अर्जदारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन म्हाडा बोर्डात नोकरी देण्याचं आश्वासन देण्यात आलेलं होतं। आणि आत्ताची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे मविया सरकारच्या काळात म्हाडा आणि आरोग्य विभागाच्या परीक्षेत झालेल्या नोकर भरती घोटाळ्याचा तपास आता ईडी करणार आहे। याविषयी सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत। अजित, सोनाली, आपल्याला माहिती आहे की म्हाडा पेपर घोटाळा झाला होता, पेपर लीक झाला होता। या संपूर्ण प्रकरणी गंभीर दखल घेत तत्कालीन राज्य सरकारने परीक्षा रद्द केली होती, नवीन परीक्षा जाहीर केली होती। फार मोठा गोंधळ त्यावेळी झाला होता। या सगळ्या पेपर लीक प्रकरणी, म्हाडा भरती घोटाळा प्रकरणी मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झालेली आहे आणि याच्या लिंक ज्या आहेत या महाराष्ट्राच्या बाहेर एवढ्याच नाही तर संपूर्ण भारताच्या बाहेर देखील असलेला संशय जो आहे तो ईडीला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यवधी रुपयाचं आर्थिक ट्रान्झॅक्शन झालेलं आहे। हे ट्रान्झॅक्शन कशा स्वरूपाचं होतं आणि का हे पेपर लीक करण्यात आले आणि त्याच्या मागची कारणं काय होती, त्या सर्व गोष्टी ज्या आहेत या ईडी पर्यंत आता पोहोचलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती ईडी जी आहे ते या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे। चौकशी करून नेमकं ईडीच्या हाती काय लागतं हे देखील पाहावं लागेल। पण या निमित्ताने एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे नुकतंच शनिवारी चंद्रशेखर बावनकुळे जे होते माजी मंत्री, यांनी ठाण्यामध्ये एक वक्तव्य केलं होतं की या मविया सरकारचे 2.5 वर्ष जे होते त्या 2.5 वर्षाच्या सर्व खात्यांची चौकशी जी आहे ती केली जाणार आणि जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार। तर हा तो एक प्रकार आहे का सर्वस्वी पूर्णपणे इंडिपेंडेंट चौकशी ईडीने जी आहे ती घेतलेली आहे आणि याच्यामध्ये कोणालाही त्या ठिकाणी टार्गेट न करता वारंवार जे विरोधक बोलत आहेत तशी काय रणनीती आहे का हे देखील भविष्यात स्पष्ट होईल। पण मुळात हा मुद्दा एक महत्त्वाचा आहे की म्हाडा पेपर लीक प्रकरणी ईडीनं जे सर्व कागदपत्र आहेत किंवा जी चौकशी आहे ती आपल्या हातात घेतलेली आहे। लवकरच ईडी याच्यावरती लोकांना चौकशी करता बोलवण्यासाठी नोटिसा बजावतील। धन्यवाद अजित या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नाराजी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचली आहे। अजित पवार यांना विधानसभा विरोधी पक्षनेते केल्यामुळे जयंत पाटील नाराज आहेत आणि त्यामुळे शरद पवार लवकरच जयंत पाटील आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांची बैठक घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या नियुक्तीला आमदारांचं पत्रही उशिरा दिल्यानं ही नाराजी उघड झाली होती। दरम्यान आपण नाराज नसल्याचं काल स्वतः जयंत पाटील यांनी सांगितलं होतं। माझ्या मतदारसंघात नगरपालिकांची तयारी करायला मी पूर्ण वेळ प्रत्येक वॉर्ड वाईज शहराच्या बैठका करत होतो। त्यामुळं मी अलिप्त राहण्याचा प्रश्न नाही। मीच पक्षाचा अध्यक्ष आहे ना, मी नाराज कुणावर व्हायचं? मीच पक्षाचा अध्यक्ष जर असं करू शकतो का? मी अजितदादांची नियुक्ती तुम्हीच केली? मी नियुक्ती नाही केली, पक्षाने केली, सगळ्यांनी विचार करून केली। मी नाराज होण्याचा प्रश्न नाही। मला कळतच नाही अशा बातम्या कशा काय बाहेर येतात।